मराठवाड्यात पावसाळा सुरू होऊनही पाणी टंचाई मात्र कायम आहे। 286 गावं आणि 117 वाड्यांमध्ये 488 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सर्वाधिक 315 टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत आहे। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं 1491 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत। अपेक्षित पाऊस न झाल्यानं अनेक भागातील नागरिक आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचं चित्र आहे। सचिन जिरे मराठवाड्यातून आपल्या सोबत आहेत। सचिन, मराठवाड्याची काय स्थिती आहे? पाऊस तर पडताना दिसतोय आपल्याला, आकडे तर दिसत आहेत पावसाच्या पडण्याचे, पण प्रत्यक्षात स्थिती काय? प्रसन्न सर, जानेवारी महिन्यामध्ये पावसाने खंड दिला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन देखील झालं होतं आणि जे जलाशय आहे ते देखील मोठ्या प्रमाणात आटले होते। अशी आशा होती की पाऊस चांगला पडेल, मात्र तसं काही झालेलं नाही। उन्हाळ्यात जेवढे टँकर सुरू होते त्या तसेच टँकर सध्या तरी सुरू आहेत। आता जुलै महिना आहे, आपण पाहू शकतो की आता काही दिवसांपूर्वीपासून मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय, मात्र आजही जवळपास 500च्या जवळ टँकरचे मराठवाड्यामध्ये सुरू आहे आणि जवळपास 1,500 जी विहिरी आहेत ती अधिग्रहित करण्यात आलेली आहे। एवढी भीषण पाणी टंचाई सध्या मराठवाड्यामध्ये सुरू आहे। मराठवाड्यामधल्या निम्म्याहून अधिक जे टँकर आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। तर इथलचा सर्वात मोठा जो नाथसागर जलाशय आहे त्यामध्ये गेल्या वर्षी जर आजच्या दिवशी आपण विचार केला तर जवळपास 45 ते 50% एवढा पाणी साठा होता, मात्र आज तो पाणी साठा केवळ 25 ते 27% आलेला आहे। एवढा कमी प्रमाणात सध्या पाणी साठा आहे। हाच जो जलाशय आहे हा भरला तर मराठवाड्यातलं सिंचन असेल, शेती असेल, त्याचबरोबर पिण्याचं पाणी आणि प्रामुख्याने उद्योग याला तो सहकार्य करण्यासाठी वापरला जातो। मात्र आता जर पाऊस पडला नाही तरी उद्योग, शेतीसह उद्योगावरती मोठा परिणाम येत्या काळामध्ये आपण फक्त अपेक्षा करू शकतो की अशी स्थिती ओढावणार नाही आणि या जुलै ऑगस्ट मध्ये तरी मराठवाड्याची तहान पाऊस पर्जन्य राजा भागवेल। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।